देशाच्या अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती नेमकी काय आहे? पण 36 जिल्ह्यांमध्ये आता देशातल्या नक्षलवाद तोफाल पसरलेला आहे आणि ईशान्येकडची संपूर्ण जी आपली राज्य आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरी पण दिसते. प्रामुख्याने आसाममध्ये मधल्या काळामध्ये जे काही झालं आणि पश्चिम बंगालमधनं बांगलादेशमधनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी येत आहे, तर याचा मुकाबला तुम्ही कठोरपणे कसं करणार? एक चित्र कुठेतरी देशापुढे दिसण्याची गरज आहे जे आज दुर्दैवाने कुठेच दिसत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. काय हे जे प्रश्न आहेत हे सगळे स्वातंत्र्याच्या बरोबर आपल्याबरोबर निघालेले आहेत. बांगलादेशचा प्रश्न देखील तसाच आहे. 60 ते 71 ह्या काळामध्ये ज्यावेळेस ॲक्च्युअल आपला ॲग्रीमेंट झालं 71ला, त्यावेळेच्या पूर्वी देखील बांगलादेशमधून लोक आपल्याकडे आसाममध्ये, त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये, मेघालयमध्ये ह्या भागात आलेले होते बरेचसे. त्याच्यानंतर 1983ला 83 आणि 85 दोन वेळेस आपले ॲग्रीमेंट झाले आणि शेवटचा बोडोलँडचा जो झाला तो 2003ला झाला. तो बोडोलँड जे केलं ऑटॉनॉमिस ते सुद्धा म्हणजे प्लेन ठिकाणी केलेलं आहे, हिली एरियात नाही. ऑटॉनॉमस बॉडी ही हिली एरियामध्ये केली पाहिजे अशा प्रकारचे, आणि त्यामुळं तिथंसुद्धा ऑटॉनॉमस बॉडी केल्यामुळं बोडो एकत्रित झालेले आहेत आणि बाकीच्या कम्युनिटी वेगळ्या झालेल्या आहेत तिथंसुद्धा. हा प्रश्न इकडचा आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं, काश्मीरच्या बाजूचा जर प्रश्न पाहिला तर हा स्वातंत्र्याच्या अगोदरच्या पासूनचा आहे आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा जेव्हा सगळे स्टेट्स एकत्रित झाले, ॲलिनेशनच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे ती हिस्ट्री तुम्हालाही माहिती आहे. आता ते बोलणं योग्य नाही, कोण चुकलं काय चुकलं, पण आहे ते घेऊन आपण पुढे निघालो आणि ही सगळी पोरस बॉर्डर घेऊन आपण इंडियामध्ये राहिलो की जिथं कुठलंच फेन्सिंग नाही. पण अलीकडच्या काळामध्ये आपण सगळी चायना बॉर्डरवर, पाकिस्तान बॉर्डरवर, बांगलादेश बॉर्डरवर आणि आत्ता म्यानमार बॉर्डरवर हे फेन्सिंग आपण करत निघालेलो आहेत. जवळजवळ 1470 किलोमीटरचं ही सगळी बॉर्डर आहे. तिथं आत्तापर्यंत 700 किलोमीटरच्या बॉर्डरवर फेन्सिंग झालेलं आहे सगळं. मी दोन्ही बॉर्डरवर आत्ता जाऊन आलो. चायनाच्या बॉर्डरवर जाऊन आलो, इकडे ह्या साईडला पियांग साईडला, म्हणजे लेह, कारगिल आणि लेहच्या बाजूला. कारण तो पियांग लेक आहे, त्याच्यात तिथून ते दिसतं. मध्यावर गेल्यानंतर चायनीज सैन्य सगळं दिसतं उभे राहिलेलं आहे. तिथपर्यंत मी जाऊन आलो, कारण पेपरमध्ये बातम्या येत होत्या की चायनीज येत आहेत आपल्या भारतीय हद्दीमध्ये वगैरे. पण मी चौकशी केली तिथं, ते येतात 1 तास 2 तास सारखं आपल्या त्या चहा पितात वगैरे, पिकनिकसारखं ते येतात आणि निघून जातात. काही वेळेस ते दगडही ठेवून जातात तिथं. आपले लोक जातात, म्हणजे आपलेही काही कमी नाहीत, आपलेही लोक त्या ठिकाणी जातात. जिथं मोकळी बॉर्डर आहे तिथं अशा प्रकारची परिस्थिती होते. पुढं जम्मू काश्मीर बॉर्डरवर आलो. मी पंजाबची बॉर्डर पाहिलेली आहे आणि जम्मूची बॉर्डर पाहिलेली आहे पाकिस्तानची. ती बॉर्डर आता स्ट्रॉंग आहे आमची. इथं इलेक्ट्रिक प्रवाहसुद्धा सोडलेले आहेत त्याच्यामध्ये. पुढे ते आता हे सगळं केल्यानंतर आता एक टनेल आम्हाला सापडलं परवा, तर ते आम्ही त्याच्या अजून खूप हे करतोय, पण ते अजून असे टनेल्स कुठे नाही आहेत. आम्ही त्याच्यावर फार खूप पाहणी करतो आहोत आणि पहारा ठेवलेला आहे त्याच्यावर. जिथे ह्या नदी आहे आणि तिथं फेन्सिंग करता येत नाही तिथं आता फ्लड लाईट्स आम्ही सोडलेले आहेत. पण हे सगळं काश्मीरपर्यंत असं इकडून पुढे आल्यानंतर अफगाणिस्तानची थोडीशी बॉर्डर येते, त्याच्या खाली मग इकडं आपले नॉर्थ ईस्ट वगैरे सगळं असं इथपर्यंत पुढे आम्ही गेलो. मी अरुणाचलमध्ये पूर्वीच जाऊन आलेलो आहे, त्यामुळं मला तो भाग सगळा माहिती आहे. अरुणाचल, नॉर्थ ईस्टचा वगैरे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा ह्या डुबरी
जिथं बांगलादेश आसाममध्ये आता हा डिस्टर्बन्स सगळा झालेला होता, तिथं मी परत दुसऱ्यांदा तिथे गेलो. विमानाने आम्ही पहिल्यांदा सोनिया गांधींच्या बरोबर एकदा गेलेलो होतो बघायला. तिथं कॅम्पमध्ये सुरुवातीला तिथं 4 लाख जवळजवळ 60,000 लोक त्या कॅम्पमध्ये होते, सगळ्या कॅम्प्समध्ये. आज जवळजवळ 26,000 तिथं राहिलेले आहेत लोक, जात आहेत आता परत. पण हे काही पहिल्यांदाच झालेलं असं नाही, तिथं अनेक वेळेस हे डिस्टर्बन्सेस झालेले आहेत. कारण हे इन्फिल्ट्रेशन आहे ते पॅक केलं पाहिजे, म्हणून तिथे ब्रह्मपुत्रा नदी ही अवाढव्य आहे, समुद्रच आहे. दुसरं किती लोक आपल्यापैकी गेलेत मला माहिती नाही. हो म्हणून मग मी डुबरीपासून आमच्या पेट्रोलिंगच्या बोटीने मी गेलो होता ते बांगलादेशच्या बॉर्डरपर्यंत, आणि मेघालयची बॉर्डर आहे तिथं. तिथून परत ही सगळी जवळजवळ 1 तास मी प्रवास करत होतो. पाण्याशिवाय काही दिसत नाही तुम्हाला, दूरवर अशी वस्ती दिसते अगदी. आणि त्या ह्याच्यात आता किती म्हणून तुम्ही ठेवणार माणसं चेकिंगला सुद्धा. पण आमचे लोक आता फ्लड लाईट्स वगैरे सोडून आम्ही त्या ठिकाणी करतोय. आता सध्या कमी आहे, तिथं काही होत नाही तिकडून जास्त, कारण आम्ही सगळ्या आमच्या चौक्या वाढवलेल्या आहेत, त्यामुळं कमी होतं. पण हे तिथपर्यंत गेल्यानंतर त्याच्या पुढे मी ती फेन्सिंग बघितले. ती फेन्सिंग स्ट्रॉंग आहे, 3 लेअरची फेन्सिंग आहे. एक इकडं आहे, एक इकडं आहे, आणि मधली ही विजेचा प्रवाह असणारी आहे. त्यामुळं तिथं होत नाही हल्ली. पण अजून 700 किलोमीटरची फेन्सिंग व्हायची आहे, कारण ह्या असं आहे, हे अनेक वर्षाचं आहे. एकदम सगळं काढणं, आता तिथं ट्रिब्युनल्स नेमलेले आहेत. पूर्वी म्हणजे हे कुठले नॅशनल्स आहेत हे बघण्याकरता वगैरे म्हणून हे जवळजवळ 7-8 वर्ष झालं काम करतात आता. आणि जवळजवळ साधारणतः 5-6 लाख लोक आहेत तिथं. काम किती झालं? 8,000 लोकांना आयडेंटिफाय करू शकले ते. आणि ही सगळी परिस्थिती अशी आहे की ते त्यांना नेऊन सोडलं तिथं बांगलादेशमध्ये, परत आले, अशा प्रकारचाही रिपोर्ट आहे. म्हणून ह्या एकदम अशा निर्णय घेता येणार नाही. आमची बोलणी सगळी होत आहेत. आत्ता परवा दिवशी 8 तारखेला बांगलादेशचे होम मिनिस्टर येणार आहेत, त्यांच्याबरोबरही मी हा इश्यू घेतलेला आहे. आणि बॉर्डरच्या इश्यूवर आम्ही नेहमीच बोलतो की येऊ नये वगैरे म्हणून.